वेलकम स्टुडंट. आज आपण RDBMS चा सेकंड चॅप्टर बघायचा आहे, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. मग आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय म्हणतो किंवा ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? आपण सपोज ए अकाउंटवरून बी अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले. ए अकाउंटवरून बी अकाउंटला पैसे ट्रान्सफर केल्यानंतर दोन्ही अकाउंटमध्ये जेव्हा चेंजेस होतात की ज्याला आपण काय म्हणतो ट्रान्झॅक्शन. आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं? अ ट्रान्झॅक्शन इज ए ग्रुप ऑफ ऑपरेशन यूज टू परफॉर्म वन टास्क. एका टास्कमध्ये तुम्ही जे काय ग्रुप ऑफ ऑपरेशन काय करता यूज करता किंवा ग्रुप ऑफ ऑपरेशन यूज करून जेव्हा तो टास्क काय करतो ते ऑपरेशन परफॉर्म करतो, ज्याला आपण काय म्हणतो ट्रान्झॅक्शन. इफ ऑल ऑपरेशन इन द ग्रुप आर सक्सेस देन द टास्क इज फिनिश. आणि जेव्हा तुमच्या त्या ग्रुपमध्ये तुम्ही जे काही ऑपरेशन यूज केलेले असतात असे ऑपरेशन जेव्हा तो ग्रुप काय करतो सक्सेस करत असतो तेव्हा ते टास्क काय होतं फिनिश होतं. दे ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुली कम्प्लिटेड. आणि तेव्हा तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं की जे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली काय होतं कम्प्लिटेड होतं. इफ एनी ऑपरेशन इन द ग्रुप इज फेल. आणि जर त्या ग्रुपमधलं एक जरी ऑपरेशन काय झालं फेल झालं किंवा एखादं ऑपरेशन जर त्या टास्कने जर परफॉर्म केलं नाही देन द टास्क इज फेल. अशा वेळेस जे काय टास्क असतं की जे टास्क काय होतं फेल होतं. द ट्रान्झॅक्शन इज फेल्ड. आणि ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी जे काय ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं असं ट्रान्झॅक्शन काय होतं फेल होतं. फॉर एक्झाम्पल ए अकाउंटवरून तुम्ही बी अकाउंटला 500 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर तुम्ही काय चेक करता ए अकाउंटमधला जो बॅलन्स आहे तो कमी असतो आणि बी अकाउंटला पैसे किंवा जो काय तुमचा बॅलन्स असतो तो वाढतो. अशा वेळेस दोन्ही अकाउंटमध्ये किंवा एखादं ट्रान्झॅक्शन परफॉर्म करताना तुम्ही जे काय ऑपरेशन परफॉर्म करता ते ऑपरेशन परफॉर्म करताना जेव्हा दोन्ही अकाउंटमध्ये चेंजेस होतात की ज्याला आपण काय म्हणतो ट्रान्झॅक्शन. आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं? ट्रान्झॅक्शन इज ए ग्रुप ऑफ ऑपरेशन यूज टू परफॉर्म वन टास्क. जेव्हा तुमचं एक टास्क त्या ग्रुपमध्ये जे ऑपरेशन असतात असे ऑपरेशन यूज करून ते ऑपरेशन परफॉर्म करतो. आणि ज्यामध्ये काय सांगतो जेव्हा तो ग्रुप काय करतो ऑल ऑपरेशन आर सक्सेसफुली परफॉर्म. आणि ते टास्क जेव्हा फिनिश होतं तेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कम्प्लिटेड होतं. आणि जर त्या ग्रुपमधलं एक जरी ऑपरेशन त्या टास्ककडून फेल गेलं तर अशा वेळेस तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं की जे ट्रान्झॅक्शन काय असतं त्या ठिकाणी फेल असतं. एक्झिक्युशन ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन कसं एक्झिक्यूट होतं? इनिशियल स्टेट ट्रान्झॅक्शन जेव्हा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कम्प्लिटेड होतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कमिट म्हणतो. आणि ट्रान्झॅक्शन काय होतं सक्सेस होतं. आणि जेव्हा त्या ट्रान्झॅक्शन फेल होतं, फेल म्हणजे काय त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ते ट्रान्झॅक्शन काय होतं रोलबॅक होतं. रोलबॅक म्हणजे काय परत तो स्टार्ट होतो किंवा परत जी प्रोसेस असते ती रिस्टार्ट होते. अशा वेळेस तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं जे फेल होतं म्हणजे कमिट ऑपरेशनमध्ये किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शन जेव्हा कमिटेड होतं तेव्हा ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कम्प्लिटेड होतं. आणि जेव्हा ते ट्रान्झॅक्शन रोलबॅक होतं किंवा ट्रान्झॅक्शन जेव्हा फेल होतं तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रोलबॅक. आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कम्प्लिटेड होतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी कमिट. असे तुमचे जे काय ट्रान्झॅक्शन दिलेले असतात की जे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो. किंवा ट्रान्झॅक्शनचे डेफिनेशन काय? ट्रान्झॅक्शन इज ए ग्रुप ऑफ ऑपरेशन यूज फॉर द परफॉर्म इन वन टास्क, ज्याला आपण काय म्हणतो ट्रान्झॅक्शन. आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन तुमचं काय होतं सक्सेस होतं तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला आपण कमिटेड म्हणतो. आणि जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन फेल होतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रोलबॅक म्हणतो. फॉर एक्झाम्पल सपोज अ मूवी तिकीट बुकिंग ॲट ऑनलाईन इज अ ट्रान्झॅक्शन. जेव्हा तुम्ही काय करता एखाद्या मूवीचं तिकीट ऑनलाईन काय करता बुक करता. दिस टास्क कंटेन 4 ऑपरेशन. अशा वेळेस ते टास्क काय 4 ऑपरेशन परफॉर्म करतं. व्हेरीफाय द सीट, तुमचं जे सीट आहे ते व्हेरीफाय करतं. रिझर्व द सीट म्हणजे तुमचं जे सीट असतं ते सीट म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तेव्हा त्या ठिकाणी चेक केलं जातं की त्या मॉलमध्ये किंवा जो काय तुमचा हे असेल सिनेमा हॉल त्यामध्ये तुम्हाला सीट अवेलेबल आहे का हे पहिल्यांदा व्हेरीफाय केलं जातं. जर अवेलेबल असेल तर ते रिझर्व केलं जातं. नंतर तुम्ही पेमेंट करता आणि पेमेंट नंतर इश्यू तिकीट तुमचं जे तिकीट आहे ते तिकीट काय होतं परफॉर्म होतं. इफ ऑल 4 ऑपरेशन आर डन सक्सेसफुली व्हेन ट्रान्झॅक्शन इज फिनिश सक्सेसफुली. जेव्हा तुम्ही ते
एखादं मूवीचं तिकीट बुक करता आणि ते बुक करताना जेव्हा तुमचे चारही ऑपरेशन डन होतात, अशा वेळेस तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली काय होतं, फिनिश होतं. इन द मिडल इफ एनी वन ऑपरेशन इज फेल, अशा वेळेस जर तुमचं एक जरी ऑपरेशन फेल झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही सीट व्हेरीफाय केलं, सपोज तुमचं सीट काय झालं, रिझर्व झालं, त्यानंतरनं तुमचं जे काही सीट दिलेलं असतं तुम्ही पेमेंट करायला गेला आणि पेमेंट करताना जर काही इंटरनेटचा प्रॉब्लेम आला तर अशा वेळेस तुमचं ते ऑपरेशन फेल जातं आणि ते ऑपरेशन फेल झालं की ऑल ऑपरेशन आर कॅन्सल. अशा वेळेस तुमचे जे काही ऑपरेशन असतात सगळे की जे आपण कॅन्सल करतो आणि फायनली ट्रान्झॅक्शन हे काय होतं, फेल होतं किंवा तुमचं जे काय ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं असं ट्रान्झॅक्शन काय होत असतं त्या ठिकाणी फेल होतं की जे काय दिलेले तुम्हाला एक्झाम्पल दिलेले. आता नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आपल्याला, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झॅक्शन. आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये एकच कीवर्ड लक्षात ठेवायचा, कोणता, ऍसिड. ऍसिड म्हणजे काय, ए म्हणजे ॲटॉमिसिटी, सी म्हणजे कन्सिस्टन्सी, आय म्हणजे आयसोलेशन आणि डी म्हणजे काय, ड्युरेबिलिटी. अशा प्रत्येक प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये ऍसिड हा कीवर्ड काय करायचा, लक्षात ठेवायचा. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये आपण 4 प्रॉपर्टीजचा यूज करतो, ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आय फॉर आयसोलेशन, डी फॉर ड्युरेबिलिटी. आणि त्यामध्ये आपल्याला बघायचे एव्हरी ट्रान्झॅक्शन फॉलो सम ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲसिड प्रॉपर्टी. जेव्हा तुमचं ते ट्रान्झॅक्शन काय करतं, सगळ्या प्रॉपर्टीज काय करतं किंवा एव्हरी ट्रान्झॅक्शन फॉलो सम ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲसिड प्रॉपर्टी. जेव्हा तुमचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन ह्या 4 ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज काय करतो, फॉलो करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड प्रॉपर्टी. आणि ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टीज कोणत्या दिलेल्या तुम्हाला, ए मीन्स ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी म्हणजे काय, ऑल ऑपरेशन डन सक्सेसफुली. जेव्हा तुमचं त्या ट्रान्झॅक्शन मधले सगळे ऑपरेशन सक्सेसफुली डन होतात तेव्हा त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो, ॲटॉमिसिटी. सी म्हणजे कन्सिस्टन्सी, रिलायबल डेटा, जो तुमचा रिलायबल डेटा असतो ज्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टन्सी. आयसोलेशन म्हणजे काय, सेपरेशन. आणि ड्युरेबिलिटी म्हणजे काय, लॉंग टाइम. आपण बघतो एखादा ऑनलाईन शॉपिंग करता, तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टाइम दिलेला असतो, तेवढ्या पर्टिक्युलर टाइममध्ये जर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म केलं नाही तर तुम्हाला सेशन टाइम आउट असं जे आलेलं असतं ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी ड्युरेबिलिटी. आणि ह्या 4 प्रॉपर्टीज किंवा जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन ह्या 4ही प्रॉपर्टीज फॉलो करतो तेव्हा त्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, ॲसिड प्रॉपर्टी. आणि ॲसिड प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला फर्स्ट बघायचं आहे ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी म्हणजे काय, इट से दॅट ट्रान्झॅक्शन इज ॲटॉमिक इन नेचर. जेव्हा तुमच्या ट्रान्झॅक्शनचं नेचर हे ॲटॉमिक असतं, इट इज आयदर एक्झिक्युटेड ऑर फिनिश ऑर नॉट फिनिश. म्हणजे जेव्हा आपलं ट्रान्झॅक्शनचं नेचर ॲटॉमिक असतं तेव्हा तुमचं ते ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत असतं किंवा ते ट्रान्झॅक्शन तुमचं एक्झिक्यूट होतं, ते ट्रान्झॅक्शन फिनिश होतं किंवा ते ट्रान्झॅक्शन काय होतं, नॉट फिनिश होतं. अशा 3 पैकी जेव्हा तुमच्या ट्रान्झॅक्शनचं नेचर असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिसिटी. आणि ॲटॉमिसिटी म्हणजे काय, ऑल ऑपरेशन डन सक्सेसफुली. तुमचं ट्रान्झॅक्शनमध्ये जेवढे ऑपरेशन दिलेले असतात तेवढे सगळे ऑपरेशन जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन काय करतं, सक्सेसफुली डन करतं, अशा वेळेस तुमच्या ट्रान्झॅक्शनचं नेचर जेव्हा एक्झिक्युटेड असतं, फिनिश असतं किंवा ते ऑपरेशन परफॉर्म करताना जर तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक जरी ऑपरेशन फेल गेलं तर अशा वेळेस तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं की जे ट्रान्झॅक्शन काय असतं, नॉट फिनिश. आणि ॲटॉमिसिटी म्हणजे काय, इट से दॅट द ट्रान्झॅक्शन इज ॲटॉमिक इन नेचर. जेव्हा तुमच्या ट्रान्झॅक्शनचं नेचर हे ॲटॉमिक असतं आणि नेचर म्हणजे काय, इट इज आयदर एक्झिक्युटेड, फिनिश ऑर नॉट फिनिश. आपल्याला एक्झाममध्ये फक्त एवढं विचारत नाही, फक्त ॲटॉमिसिटी म्हणजे काय, ऑल ऑपरेशन डन सक्सेसफुली. जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन त्यामध्ये जेवढे किंवा ग्रुप ऑफ ऑपरेशन जेव्हा डन करतो किंवा सक्सेसफुली कंप्लीटेड करतो. सेकंड प्रॉपर्टीज कोणती द्यायची, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, इट से दॅट आफ्टर द एंड ऑफ ट्रान्झॅक्शन द सिस्टीम शुड बी इन एबल व्हॅलिड ऑर कन्सिस्टंट स्टेट. म्हणजे काय सांगतो, जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन एंड होत आलेलं असतं तेव्हा तुमच्या त्या सिस्टीम हे एकतर काय असतं त्या ठिकाणी करेक्ट स्टेटमध्ये असतं किंवा व्हॅलिडमध्ये असतं. अशा ह्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय,
रिलायबल डेटा म्हणजे तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं ते ट्रान्झॅक्शन एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये काय करत असतं, वर्किंग करत असतं. आणि जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये वर्किंग करत असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय, आफ्टर एंड ऑफ द ट्रान्झॅक्शन, जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन एंड होत असतं तेव्हा तुमचं सिस्टीम शुड बी इन अ एबल व्हॅलिड ऑर करेक्ट स्टेट. म्हणजे तेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन एका करेक्ट स्टेटमध्ये काय करत असतं, वर्किंग करत असतं. आणि ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, किंवा ज्याला काय म्हणता तुम्ही, कन्सिस्टन्सी. आता नेक्स्ट काय बघायचंय प्रॉपर्टी, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय सांगतो, किंवा आयसोलेशन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, सेपरेशन. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे काय असतं, सेपरेट युनिट दिलेलं असतं. इट से दॅट ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ द सिस्टीम शुड बी डन इन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, कुठलंही ट्रान्झॅक्शन जेव्हा एकमेकावर डिपेंड नसतं तेव्हा त्याला काय म्हणतो, इंडिपेंडंट. किंवा त्या ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टीजला आपण म्हणतो आयसोलेशन. आणि आयसोलेशन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन ऑफ द सिस्टीम शुड बी डन इन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, इंडिपेंडंट असतं. कोणत्याही ट्रान्झॅक्शनची स्टेट कोणत्याही ट्रान्झॅक्शनवर डिपेंड नसते. म्हणजे काय सांगतो, किंवा आयसोलेशन म्हणजे काय, एव्हरी ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट ॲज अ सेपरेट युनिट ऑर युनिक. म्हणजे जेव्हा प्रत्येक ट्रान्झॅक्शन किंवा एव्हरी ट्रान्झॅक्शन जेव्हा एक्झिक्यूट होत असतं तेव्हा ते ट्रान्झॅक्शन एका सेपरेट युनिटमध्ये किंवा एका युनिकमध्ये काय असतं, म्हणजे कोणतंही ट्रान्झॅक्शनची स्टेट एकमेकावर डिपेंड नसते, ज्याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन प्रॉपर्टीज म्हणतो. आणि 4 काय दिलेली तुम्हाला, किंवा 4 प्रॉपर्टीज काय सांगतो आपण, ड्युरेबिलिटी. ड्युरेबिलिटी म्हणजे काय, इट से दॅट ट्रान्झॅक्शन शुड बी ड्युरेबल व्हेन all the changes made to the system as permanent must not get lost or vanished ड्यू टू सबसिक्वेंट फेल्युअर. म्हणजे काय सांगतो, जेव्हा आपण एखादं ट्रान्झॅक्शन ड्युरेबल असतं, ड्युरेबल म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, लॉंग टाइम पर्यंत ते एक्झिक्यूट होत असतं किंवा लॉंग लाईफ पर्यंत एक्झिक्यूट होत असतं. आणि जेव्हा आपण त्या ट्रान्झॅक्शन मध्ये जे काही चेंजेस करतो तेव्हा त्या सिस्टीम मधले जे चेंजेस असतात की जे परमनंटली काय होत असतात, चेंजेस होत असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेत अकाउंट ओपन केलं तर ते लॉंग टाइम पर्यंत असतं किंवा लॉंग लाईफ असतं. मग अशा लॉंग लाईफ मध्ये काय करता तुम्ही, जे काय चेंजेस करता. किंवा ड्युरेबिलिटी म्हणजे काय, इट सेड दॅट अ ट्रान्झॅक्शन शुड बी ड्युरेबल. जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन काय असतं, ड्युरेबल असतं. व्हेन ऑल द चेंजेस मेड टू बी सिस्टीम आर परमनंट. जेव्हा आपण आपल्या सिस्टीम मध्ये एखादे चेंजेस करतो तेव्हा ते चेंजेस काय असतात, तुमचे परमनंट असतात. अँड मस्ट नॉट गेट टू लॉस्ट. अशा वेळेस तुमच्या त्या ट्रान्झॅक्शन मधला कुठलाही डेटा लॉस्ट होत नाहीये. आणि ज्याला आपण काय म्हणतो, ड्युरेबिलिटी. मी परत एकदा एक्सप्लेन करते. ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटीमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं नेचर असतं. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली एक्झिक्यूट होतं किंवा ते ट्रान्झॅक्शन फिनिश होतं किंवा ते ट्रान्झॅक्शन नॉट फिनिश. अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिसिटी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन एंड होतं, एंड झाल्यानंतरनं ते ट्रान्झॅक्शन एका प्रॉपर सिक्वेन्सने किंवा एका करेक्ट स्टेटने काय करत असतं, वर्किंग करत असतं, ज्याला काय म्हणतो, कन्सिस्टन्सी. आयसोलेशन म्हणजे काय, ऑल द ट्रान्झॅक्शन ऑफ द सिस्टीम शुड बी डन इन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, इंडिपेंडंट. आयसोलेशन मध्ये कुठल्याही ट्रान्झॅक्शनची स्टेट ही एकमेकावर डिपेंड नसते. म्हणजे एव्हरी ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट ॲज ए सेपरेट युनिट ऑर युनिक. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन जेव्हा एक्झिक्यूट होत असतं तेव्हा ते एका सेपरेट युनिट किंवा युनिक मध्ये काय होत असतं, त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत असतं. आणि ड्युरेबिलिटी म्हणजे काय, इट से दॅट अ ट्रान्झॅक्शन शुड बी ड्युरेबल. म्हणजे ड्युरेबिलिटीमध्ये काय करता, जेव्हा आपण एखाद्या सिस्टीममध्ये चेंजेस करतो तेव्हा ते परमनंट चेंजेस होतात. अशा वेळेस तुमच्या सिस्टीममधला कुठलाही डेटा काय होत नाहीये, लॉस्ट होत नाहीये. म्हणजे परमनंटली चेंजेस केले तर त्या सिस्टीममधला कुठलाही डेटा आपण डिलीट करत नाहीये. अशा आपण ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टीज बघितल्या. आणि ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टीजमध्ये ॲसिड हा शब्द लक्षात ठेवायचा. ॲसिड मध्ये ए मीन्स ॲटॉमिसिटी, सी म्हणजे कन्सिस्टन्सी, आय मीन्स आयसोलेशन आणि डी म्हणजे काय, ड्युरेबिलिटी. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, ट्रान्झॅक्शन स्टेट. मग ट्रान्झॅक्शनच्या स्टेट काय असतात, बिगिन्स ट्रान्झॅक्शन. जेव्हा आपण एखादं ट्रान्झॅक्शन स्टार्ट करतो म्हणजे तेव्हा ते काय असतं, ॲक्टिव्ह असतं.
ॲक्टिव्ह झाल्यानंतरनं ते ट्रान्झॅक्शन आपण काय करतो, एंड ट्रान्झॅक्शन म्हणजे जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत असतं तेव्हा ते पार्शली कमिटेड होतं, म्हणजे ट्रान्झॅक्शन काय झालेलं असतं, एंड झालेलं असतं. अशा वेळेस जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन कमिट होतं तेव्हा त्याला काय म्हणतो, कमिटेड. कमिटेड म्हणजे काय, सक्सेसफुली कंप्लीटेड होतं. जेव्हा ते ट्रान्झॅक्शन ॲक्टिव्ह असतं, ॲक्टिव्ह म्हणजे काय, त्यामधला जो डेटा असतो तो आपण रीड किंवा काय करत असतो, राईट करत असतो. आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होताना जर काही प्रॉब्लेम आला तर अशा वेळेस ते ट्रान्झॅक्शन ॲबॉर्ट होतं, किंवा जेव्हा ट्रान्झॅक्शन पार्शली कमिटेड होत असतं अशा वेळेस ते ट्रान्झॅक्शन काय होतं, त्या ठिकाणी फेल होतं. आणि फेल झालं की आपण ते ट्रान्झॅक्शन काय करतो, टर्मिनेट करतो. आणि जेव्हा एखाद्या ॲक्टिव्ह ट्रान्झॅक्शन पार्शली कमिटेड होतं म्हणजे ते सक्सेसफुली कंप्लीटेड होतं, अशा वेळेस तुमचं ट्रान्झॅक्शन काय होतं, टर्मिनेट होतं. मग ट्रान्झॅक्शन स्टेटमध्ये आपल्याला काय बघायचंय, ॲक्टिव्ह स्टेट. ॲक्टिव्ह स्टेट म्हणजे काय, ॲक्टिव्ह स्टेट इज द फर्स्ट स्टेट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जी पहिली स्टेट असते ज्याला आपण ॲक्टिव्ह स्टेट म्हणतो. इन दिस स्टेट द ट्रान्झॅक्शन इज बीइंग एक्झिक्युटेड, म्हणजे ह्या स्टेटमध्ये काय होतं, तुमचं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होण्यासाठी काय होत असतं, सुरुवात होत असतं. एक्झिक्युशन म्हणजे काय, प्रोसेस करण्यासाठी ते सुरुवात करत असतं. अशा ट्रान्झॅक्शनला म्हणतो आपण ॲक्टिव्ह स्टेट. ॲक्टिव्ह स्टेट म्हणजे काय, ॲक्टिव्ह स्टेट इज द फर्स्ट स्टेट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जी पहिली स्टेट असते त्याला ॲक्टिव्ह स्टेट म्हणतो. आणि ह्या स्टेटमध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन इज बीइंग एक्झिक्युटेड. अशा वेळेस तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं की जे ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी काय करतं, स्टार्ट करतं. फॉर एक्झाम्पल, इन्सर्शन, डिलिशन or updation a record is done here but all record are still not saved to the database. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा रेकॉर्ड काय करता, इन्सर्ट करता, डिलीट करता किंवा अपडेट करता. इन्सर्ट म्हणजे टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतो, डिलीट म्हणजे काय, टेबलमधला एखादा रेकॉर्ड डिलीट करतो. आणि अपडेट म्हणजे काय, सपोज मला एखादा नेम किंवा नंबर चेंज करायचा असेल, अशा वेळेस ऑल रेकॉर्ड आर स्टील नॉट सेव्ह टू द डेटाबेस. अशा वेळेस तुमचं रेकॉर्ड जे असतं ते काय होतं, डन असतं, पण तो कुठलाही डेटाबेसमध्ये काय करत नाही, आपण सेव्ह करत नाहीये. सेकंड स्टेट कोणती बघायची आपल्याला, पार्शली कमिटेड. इन द पार्शली कमिटेड स्टेट अ ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट इट फायनल ऑपरेशन. पार्शली स्टेटमध्ये जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत असतं तेव्हा ते फायनल ऑपरेशन परफॉर्म करत असतं. बट डेटा इज स्टील नॉट सेव्ह टू द डेटाबेस, म्हणजे जेव्हा तो एक्झिक्यूट होत असतो किंवा फायनल ऑपरेशन परफॉर्म करत असतो अशा वेळेस तुमचा कुठलाही डेटा तुमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होत नाहीये. इन द टोटल मार्क कॅल्क्युलेशन, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे, एक्झामचे टोटल मार्क कॅल्क्युलेट करायचे. फायनल डिस्प्ले टू द टोटल मार्क स्टेप इज एक्झिक्युटेड इन दिस स्टेट, म्हणजे जेव्हा तुम्ही टोटल मार्क एक्झिक्यूट करता तेव्हा त्या स्टेटला आपण काय म्हणतो, पार्शली कमिटेड. आता कमिटेड म्हणजे काय, अ ट्रान्झॅक्शन इज सेड टू बी इन अ कमिटेड स्टेट इफ एक्झिक्यूट ऑल इट्स ऑपरेशन सक्सेसफुली. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो माझं ट्रान्झॅक्शन कमिटेड स्टेटला आहे, अशा वेळेस तुमच्या ट्रान्झॅक्शननी सगळे ऑपरेशन काय केलेले असतात, सक्सेसफुली एक्झिक्यूट केलेले असतात. इन दिस स्टेट ऑल द इफेक्ट आर नाऊ परमनंटली सेव्ह ऑन द डेटाबेस. म्हणजे जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन कमिटेड स्टेटला येतं तेव्हा तो ट्रान्झॅक्शन काय करतो, तुमच्या डेटाबेस सिस्टीममध्ये जो काय डेटा असतो असा डेटा तो सक्सेसफुली काय करत असतो, त्या ठिकाणी कंप्लीटेड करत असतो. फेल स्टेट, इफ एनी ऑफ द चेक मेड बाय द डेटाबेस रिकव्हरी सिस्टीम फेल. म्हणजे जेव्हा आपण एखादा डेटा रिकवर करण्यासाठी जेव्हा सिस्टीम फेल होते, रिकवर म्हणजे काय, आपलं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होताना त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला सिस्टीम फेल असा मेसेज आला तेव्हा आपण तो डेटाबेस काय करतो, चेक करतो म्हणजे काय करतो, रिकवर करतो. म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो आपल्याला सॉल्व्ह करता येतोय का हे आपण काय करतो, चेक करतो. देन ट्रान्झॅक्शन इज सेड टू बी फेल स्टेट, म्हणजे जेव्हा
आपल्या सिस्टीममध्ये सिस्टीम रिकवर होत असताना जेव्हा तुम्हाला सिस्टीम फेल असा मेसेज येतो तेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन फेल स्टेटला असतं. इन द एक्झाम्पल ऑफ टोटल मार्क कॅल्क्युलेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही टोटल मार्क कॅल्क्युलेट करता, इफ द डेटाबेस इज नॉट एबल टू फायर अ क्युरी टू द फेच मार्क, अशा वेळेस तुमच्या क्युरी काय करत नाहीये, तुमचं जे टोटल कॅल्क्युलेशन असेल ते जर करत नसेल तर अशा वेळेस ते ट्रान्झॅक्शन फेल होतं. त्यानंतर ना नेक्स्ट स्टेट काय सांगतो आपण, ॲबॉर्टेड. ॲबॉर्टेड म्हणजे काय, इफ एनी चेक फेल, जेव्हा आपण एखादं ट्रान्झॅक्शन चेक करतो आणि चेक करताना जर ते ट्रान्झॅक्शन फेल असेल, द ट्रान्झॅक्शन हॅज रीच अ फेल स्टेट, अशा वेळेस तुमचं ट्रान्झॅक्शन काय करतो, फेल स्टेटला जातो. डेटाबेस रिकव्हरी सिस्टीम विल बी शुअर द डेटाबेस इन इट्स प्रिव्हियस कन्सिस्टंट स्टेट, अशा वेळेस तुमचा डेटा काय करत असतो, प्रिव्हियस कन्सिस्टंट स्टेटला असतो. इफ नॉट आय विल ॲबॉर्ट ऑर रोल बॅक, अशा वेळेस तुमचं जे ट्रान्झॅक्शन असतं ते आपण काय करतो, रोल बॅक करतो. रोल बॅक म्हणजे परत रिस्टार्ट करता. इफ ट्रान्झॅक्शन फेल इन द मिडल ऑफ ट्रान्झॅक्शन देन बिफोर एक्झिक्युटिंग द ट्रान्झॅक्शन, म्हणजे जेव्हा तुमचं मिडलला एखादं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत आलेलं असेल तर अशा वेळेस काय होतं, तुमचं ट्रान्झॅक्शन मिडललाच फेल होतं. अशा वेळेस बिफोर एक्झिक्युटिंग द ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होण्या अगोदरचा जो डेटा असतो असाच डेटा आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. ऑल द एक्झिक्यूट ट्रान्झॅक्शन आर रोल बॅक, अशा वेळेस तुमचे जे काय अदर ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करत असतात ते ट्रान्झॅक्शन आपण काय करतो, रोल बॅक करतो. आफ्टर ॲबॉर्टिंग द ट्रान्झॅक्शन, जेव्हा तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन काय करता, ॲबॉर्ट करता, अशा वेळेस आपण दोन ऑपरेशन परफॉर्म करतो. रिस्टार्ट द ट्रान्झॅक्शन, परत तुम्ही पहिल्यापासून ट्रान्झॅक्शन स्टार्ट करता, किंवा किल द ट्रान्झॅक्शन, एकतर तुम्ही ट्रान्झॅक्शन काय करता त्या ठिकाणी स्टॉप करत असता, किंवा जे काही ट्रान्झॅक्शन दिलेले असतात असे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी स्टॉप करत असतो. आता नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहे आपण, किंवा नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे, ऑपरेशन इन ट्रान्झॅक्शन. तुमचे ट्रान्झॅक्शन दोनच ऑपरेशन परफॉर्म करतो, एक तर ट्रान्झॅक्शन डेटा रीड करतो किंवा ट्रान्झॅक्शन डेटा काय करतो, राईट करत असतो. रीड डेटा आयटम, राईट डेटा आयटम, म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो, रीड डेटा आयटम मध्ये काय सांगतो, धिस इन्स्ट्रक्शन इज यूज रीड द व्हॅल्यू ऑफ डेटा आयटम फ्रॉम द डेटाबेस. जेव्हा आपण रीड डेटा आयटम म्हणतो ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जातो, तुमच्या डेटाबेस मधले जे डेटा आयटम असतात असे डेटा आयटम आपण काय करतो, रीड करतो. आणि राईट डेटा आयटम मध्ये काय केलं जातं, धिस इन्स्ट्रक्शन इज टू यूज राईट ऑर अपडेट द व्हॅल्यू ऑफ डेटा आयटम इनटू द डेटाबेस. म्हणजे काय करतो, रीड डेटा आयटम मध्ये काय केलं जातं, ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुमच्या डेटाबेस मधला जो डेटा आयटम असतो तो रीड केला जातो. आणि राईट डेटा आयटम मध्ये काय केलं जातं, धिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू राईट ऑर अपडेट, म्हणजे राईट डेटा आयटम मध्ये काय केलं जातं, जो तुमचा डेटाबेस असतो अशा डेटाबेस मधली जी व्हॅल्यू असते एकतर ती राईट करता किंवा आपण अपडेट करतो. अपडेट करतो म्हणजे काय करतो, चेंजेस करतो. असे तुम्ही तुमच्या फाईलवर दोनच ऑपरेशन परफॉर्म करता, एक रीड आणि दुसरा राईट. रीड मध्ये जो डेटाबेस असतो अशा डेटाबेस मधले डेटा आयटम रीड करतो, आणि राईट डेटा आयटम मध्ये डेटाबेस मधला जो डेटा आयटम असतो असा राईट किंवा अपडेट करत असतो. आज आपण बघितलं व्हॉट इज डेटाबेस, प्रॉपर्टीज ऑफ डेटाबेस, ट्रान्झॅक्शन स्टेट आणि ऑपरेशन इन ट्रान्झॅक्शन. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघायचे ट्रान्झॅक्शनचे टाइप्स कोणते दिलेले असतात, किंवा ट्रान्झॅक्शनचे जे काय टाइप्स दिलेले असतात की जे काय करायचे त्या ठिकाणी आपल्याला बघायचे, किंवा जे काय ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं अशा